बघा आता प्रश्न 6 नंबरचा घेतोय बा 5 नंबर 50 वरचा 6वा प्रश्न. अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ ह्या इक्वेशनच्या अल्फा बीटा दोन रूट दिलेले आहेत आपल्याला. दोन रूट म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवल्यानंतर येणाऱ्या उत्तरांना अल्फा आणि बीटा म्हटलं जातं. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब ह्या दोघांच्या किमती काढायच्या. मग आता याचा फॉर्म्युला माहीत पाहिजे, याचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. मागल्या लेक्चर्समध्ये तुम्हाला दोन्ही फॉर्म्युला कशा पद्धतीनं तयार करायचं हे तुम्हाला शिकवलेलं आहे. ओके. मग आता इक्वेशन घेतलं, कंपेअर केलं, कंपेअर केल्यानंतर ए बी सीची किंमत काढली. ए बी सीची किंमत काढल्यानंतर आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. त्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला कुणाची किंमत भरायला लागते तर अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटा. तर ह्या गणितापासून अल्फा प्लस बीटाची किंमत काढली, अल्फा इंटू बीटाची किंमत काढली. बरोबर. आता नंबर 1 हा फॉर्म्युला तयार केलेला आहे बघा इथं बाळांनो. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच आपल्याला साध्या पद्धतीनं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर करताना काय करतो आपण, एचा वर्ग अधिक 2ab प्लस बी स्क्वेअर. मग त्याचंच मी काय केलं, पक्षांतर केलं, याला अलीकडं आणलं, वजा झालं, हे दोघं पलीकडं राहिली. म्हणजे याचा फॉर्म्युला काय तयार झाला तर हे. मग ही एका बाजूला ठेवली किंमत आणि ही किंमत एका बाजूला ठेवली आणि दोघांची किंमत भरली. नंतर अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूबचा इथं सुद्धा मी फॉर्म्युला तयार करून दिला तुम्हाला. याचं एक्सप्लेनेशन केलं, 3 वेळा गुणाकार केला, किंमत काढली, याला पक्षांतर केलं, ही किंमत आली ठेवली, ही किंमत पलीकडे ठेवली, किंमत भरली. किती साध्या पद्धतीनं गणित आहे बघा बाळांनो. आता गणित लिहून घेतो. इक्वेशन लिहून घेऊया. वाय स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. कंपेअर कोणाशी कंपेअर करायचं बघा. ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. देअरफॉर ए इज इक्वल टू 1, b is equal to -2 and c is equal to -7. म्हणजे आता एबीसीच्या किमती घेतल्या. एबीसीच्या किमती घेतल्यानंतर हा फॉर्म्युला काढायचा आहे. ह्या फॉर्म्युला लिहिल्यानंतर अल्फा प्लस बीटाची किंमत माहीत पाहिजे, अल्फा इंटू बीटाची किंमत माहीत पाहिजे. मग अल्फा प्लस बीटाची किंमत अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी बाय ए इज इक्वल टू मायनस बीची किंमत -2 बाय एची किंमत 1, वजा वजांचा गुणाकार अधिक 2 आणि छेद 1 नाही लिहिला तरी चालतो. अल्फा बीटा इज इक्वल टू सी बाय ए. सीची किंमत काय असणार तर -7, एची किंमत 1 बरोबर -7. म्हणजे अल्फा प्लस बीटाची किंमत मिळाली, अल्फा इंटू बीटाची किंमत काढली. आता दोन फॉर्म्युला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, एक पॉइंट सोडून देतो बघा. 1 नंबर अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. इथं काय करूया आपण बाळांनो, फॉर्म्युला तयार करून आणि एकदा देतो मी तुम्हाला. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे एचा वर्ग म्हणजेच अल्फाचा वर्ग, अल्फाचा वर्ग प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. याला फक्त पक्षांतर केलं, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस
टू अल्फा बीटा इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. म्हणजे आपल्याला याची किंमत काढायची आहे. याचं सूत्र तयार झालेलं आहे. ही बाजू अलीकडे ठेवा, ही बाजू पलीकडे ठेवा. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. झालं. आता एक नंबरला आपल्याला काय विचारलं, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर विचारलेलं आहे. किंमत अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटाची किंमत 2, 2चा वर्ग वजा 2 गुणिले अल्फा बीटा, अल्फा बीटाची किंमत वजा 7, 2चा वर्ग 4 वजा वजांचा गुणाकार अधिक 7 दुनी 14 बरोबर 18. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर 18 किंमत आलेली आहे का बघायचं. बघा व्यवस्थित हे गणित काय पद्धतीनं दिलेलं आहे, कुठं काय काय तुम्ही विचार स्वतः केला पाहिजे. तुम्ही आईवडिलांच्यासाठी कुणासाठी शिकू नका, तुम्ही तुमच्यासाठी शिकायचं. गणित काळजीपूर्वक बघायचं. आता पुढली किंमत विचारली आपल्याला कोणती, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. दोन नंबर अल्फा क्यूब बीटा क्यूब ची किंमत विचारलेली आहे. पण हा फॉर्म्युला तयार करण्यासाठी काय करूया, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू अल्फाचा वर्ग प्लस 3 अल्फा बीटा प्लस 3 अल्फा बीटा प्लस बीटा क्यूब. एकदा अल्फाचा वर्ग करा, एकदा बीटाचा वर्ग करा. ओके बरोबर. आता आपण काय करूया, अल्फाचा वर्ग प्लस यांच्यातून कॉमन काढा, सामायिक कॉमन 3 अल्फा बीटा कंसात काय राहिला अल्फा आणि पलीकडे बीटा प्लस बीटा क्यूब. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब. हे मधलं जे टर्म आहे त्याचं फक्त पक्षांतर करायचं. म्हणजे अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस 3 अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा बरोबर. हा टर्म अलीकडे आणल्यानंतर हे दोघं पलीकडे राहिले. इथं क्यूब येणार बाळांनो, क्यूब येणार. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. म्हणजे याची किंमत काढायची आहे. आता हे सूत्र तयार झालेलं आहे. ही साईड अलीकडं आणि ही साईड पलीकडं. साईड पलीकडं ठेवल्यानंतर साईड जर बदलली तर चिन्ह बदलत नाहीत. एकमेकात जर संख्या गेल्या तर पक्षांतर होतं आणि चिन्ह बदलतात. इथं फक्त बाजू बदलायची आहे. म्हणजे अल्फा घन प्लस बीटा घन बरोबर काय येणार, तर अल्फा अधिक बीटा कंसाचा घन वजा 3 अल्फा बीटा अल्फा प्लस बीटा. आता आपल्याला अल्फा प्लस बीटाची किंमत काय दिलेली आहे बघूया. अल्फा प्लस बीटा 2 आणि गुणाकार वजा 7 दिलेले किमती भरा फक्त बस. अल्फा प्लस बीटा 2 वजा 3 इंटू अल्फा बीटा मायनस 7 आणि अल्फा प्लस बीटाची किंमत 2. 2चा 3 वेळा गुणाकार 2 गुणिले 2 गुणिले 2, 2 दुनी 4, 4 दुनी 8. वजा वजांचा गुणाकार अधिक 3 सत्ते 21 दुनी 42 बरोबर 50. याचा अर्थ बाळांनो, जर आपल्याला दिलेलं जे इक्वेशन होतं त्याचं जर अल्फा बीटा किंमत काढली, 2 रूट काढली आणि त्या 2 रूट एका रूटचा घन अधिक दुसऱ्या रूटचा घन जर केला तर आपल्याला किंमत 50 मिळणार.
आपल्याला किंमत किती मिळणार 50 अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 50